नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲटोगुरूमध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हा जो रेक्टँगल आहे किंवा जो स्क्वेअर आहे तो कसा काढला आहे. त्यासाठी तुम्हाला माझ्या मागचे व्हिडिओ बघावे लागतील. म्हणजेच काय, जर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ कळणार नाही तर मागचे व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला सर्व काही कळेल. सो आपण बघूयात आता की यावर आपल्याला कोणती कमांड यूज करायची आहे, ती म्हणजे होल कमांड यूज करताना फर्स्ट ऑफ ऑल आपण काय घेणार, कमांड घेणार, बरोबर. सिंपल, तुम्हाला ज्या सरफेसवर हवा आहे त्या सरफेसवर तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक होल जनरेट झालेला दिसेल. त्याचं तुम्ही डायमेन्शन किंवा डायमीटर तुम्ही त्याचा चेंज करू शकता. ठीक आहे, त्याची डेप्थ वगैरे तुम्ही चेंज करू शकता. ओके, मी प्रिव्ह्यू करून बघणार. तर बघा, या ठिकाणी आपला एक सिंपल होल तयार झालेला आहे. ओके, मग आता बघा तो होल कोणता आहे, तो ब्लाइंड आहे, बरोबर. त्यानंतर तुम्ही त्याला अप टू नेक्स्ट पर्यंत करू शकता, लास्ट पर्यंत करू शकता, अप टू द प्लेन पर्यंत करू शकता. त्यानंतर तुम्ही अप टू द सरफेस पर्यंत सुद्धा करू शकता. त्यानंतर आपल्याकडे टाइप्स असतात. आपण टाइप्स मध्ये गेल्यानंतर एक सिंपल टाइप आहे जो आता आपण जस्ट यूज केलेला आहे. आणि त्यानंतर एक टेपर टाइप आहे. इकडे या साईडला तुम्हाला डायग्राम दिसणार आहे बघा. प्रिव्ह्यू मी केलं तर या साईडला तुम्हाला एक टेपर डायग्राम दिसेल. ओके, त्यानंतर मी एक काउंटर बोर्ड केलं तर काउंटर बोर्ड तुम्हाला एक अशी डायग्राम दिसणार आहे. तिलाही मी प्रिव्ह्यू करून दाखवतो. त्यानंतर आपण जर काउंटर संक घेतलं, काउंटर संक मध्ये तुम्हाला अशी डायग्राम दिसणार आहे. त्यानंतर काउंटर ड्रिल घेतलं तर तुम्हाला अशी डायग्राम दिसणार आहे. ओके, यामध्ये तुम्ही डायमीटर, डेप्थ आणि अँगल यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या कळेल. आणि याची प्रॅक्टिस करता म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ड्रॉइंग काढता येतील. सो नेक्स्ट बघूया आपण थ्रेडेड डिफायनेशन. थ्रेडेड डिफायनेशन मध्ये जास्त काही एवढं हे नाही आहे, फक्त जे काही थ्रेडेडचे डायमेन्शन्स वगैरे आहे त्यांनी ते दिलेले आहे. म्हणजेच काय, थ्रेड डायमीटर दिलेला आहे, होल डायमीटर दिलेला आहे, नंतर थ्रेडेड डेप्थ दिलेली आहे, पण याच्यामध्ये ते कटियामध्ये दिसत नाही. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला वेगळ्या कमांड यूज करावं लागतात. मी ते शिकवेल तुम्हाला पुढे. आजसाठी आपण एवढंच शिकणार आहोत. याला ओके करून देऊ. आजसाठी आपण एवढंच शिकणार आहोत. बाकीच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या या कमांड शिकणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक, शेअर आणि कमेंट करा व्यवस्थित. सो गुड बाय.